गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पहिलं प्रेम आणि सगळ्या जुन्या आठवणी जणू काजव्यासारख्या डोळ्यासमोर चमकू लागल्या, काही सुखद तर काही दुःखद. प्रेम म्हणजे काय कदाचित हे तेव्हा एवढं कळतही नव्हतं, पण एक मुलगा अचानक माझ्या मनात घर करून गेला. अर्थात माझ्याच वर्गातला मुलगा होता, पण त्याचा आणि माझा कधी मेळ लागेल असे वाटलेही नव्हते. तो लास्ट बाकावरील खोडकर, वात्रट विद्यार्थी आणि मी पहिल्या बाकावरील हुशार, अभ्यासू विद्यार्थिनी. वर्गात असताना तो माझ्याकडे रोज बघायचा हे मला कळत होतं, पण मी नजर चुकवत होती. कितीतरी महिने असंच चालू होतं आणि एक दिवस अचानक माझ्या चुलत भावासोबत मी त्याला पाहिलं आणि त्याची माझी ओळख त्याने करून दिली. "अग, हा माझा मित्र तुझ्याच वर्गात आहे." झालं मग काय, ओळख झाली, मैत्री झाली. कदाचित माझ्याही मनात तेच होत. मग अधून-मधून हाय बायच थोडं बोलणं सुरू झालं. एक दिवस त्याने मला प्रपोज केलं, पण मी नकार दिला. फक्त मैत्रीपर्यंत ठीक आहे असं बोलून मी त्याची समजूत काढली की स्वतःची हेच कळलं नाही. पण त्या दिवसापासून दोघे खूप चांगले मित्र झालो. एकमेकांशिवाय न बोलता दोघांनाही करमत नसायचं. शेवटी मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही. दिवसामागे दिवस सरत होते, दोघांच्यातली ओढही वाढत होती. भेटणं बोलणं रोज कॉलेजमध्ये चालूच होत. तेव्हा बाहेर जाण, दोघेच फिरणं हे तर दूरच, साधं बोलायचं म्हटलं तरी मनात भीती असायची. कोण बघेल की काय, घरी सांगेन की काय. एक दिवस शिक्षण पूर्ण झालं, मला बघायला स्थळ येऊ लागलं. आमच्या प्रेमाला घरातून परवानगी मिळणार नाही हे मला माहीत होतं, कारण दोघे वेगळ्या कास्टचे. मग काय, नेहमीप्रमाणेच जात आडवी आली. परंतु त्याच्या घरातून पूर्ण संमती होती. मग काय, नेहमीप्रमाणे प्रेमाचा त्याग आणि मुलगी म्हणून कर्तव्याचे पालन मी केले आणि माझ्यासाठी हे सगळे त्यानेही सहन केले. त्या दिवशी दोघांवर जणू दुःखाची